नमस्कार, मी दिनेश कांजी. आपण बघताय न्यूजडंका. संसदेत अलीकडे गदारोळाशिवाय कामच होत नाही. परंतु अशा गोंधळामध्ये अनेकदा मोदी सरकारचे बेरके नेते गेम वाजवून जातात. काय झालंय हे विरोधकांना कळण्याच्या आधीच सरकारला जे काय करायचं आहे ते काम फत्ते होऊन जातं. अशाच गोंधळामध्ये राज्यसभेत केंद्रीय मंत्री आणि भाजप नेते जे.पी. नड्डा यांनी जबरदस्त डरकाळी फोडली. परंतु या गोंधळामध्ये ती कोणाच्या कानापर्यंत पोहोचलीच नाही. नड्डा असं म्हणाले की विद्यार्थी नेते असाल म्हणून काय झालं, जर कायदा हाती घेतला तर अटक तर होणारच. नड्डा जे काही म्हणाले त्याचा संबंध जंतर मंतरवर जे आंदोलन झालं त्याच्याशी अजिबातच नव्हता. परंतु नड्डा जे काही म्हणाले त्याचा अर्थ ज्यांना समजायचा त्यांना व्यवस्थित समजला. जे अशा गैरसमजामध्ये आहेत की सरकार झुकलं, सरकार वाकलं, त्यांना नड्डांनी दाखवून दिलं की सरकारचा कणा ताट आहे, सरकार आक्रमक आहे. ज्यांनी फक्त घी पाहिलं होतं त्यांना बडका पाहावा लागेल याचे संकेत नड्डा यांच्या वक्तव्यातून मिळालेले आहेत. काल संसदेच्या दोन्ही सभागृहामध्ये गदारोळ सुरू होता. लोकसभेमध्ये काँग्रेसवाले बोंबा ठोकत होते तर राज्यसभेमध्ये काँग्रेस आणि डावे एकत्र आले होते. एका प्रकरणावर हा गदारोळ सुरू होता आणि त्यावेळी नड्डा यांनी ही डरकाळी फोडलेली आहे. नड्डा यांनी आपली भूमिका अत्यंत सुस्पष्ट आणि रोखठोकपणे विरोधकांच्या समोर ठेवली. कोणताही आडपडदा ठेवला नाहीये आणि ते जे काही म्हणाले त्याचा अर्थ असा आहे की सरकार कारवाई कायद्याच्या चौकटीतच करेल, परंतु कारवाई करताना सरकार अजिबात कचरणार नाही, मागे पुढे पाहणार नाही. सार्वजनिक परीक्षा सुधारणा विधेयकावर काल लोकसभेमध्ये चर्चा सुरू होती. या चर्चेच्या आधी गदारोळ होता, चर्चेच्या दरम्यान गदारोळ होता आणि चर्चेच्या नंतर सुद्धा गदारोळ होता जेव्हा हे विधेयक आवाजी मताने मंजूर करण्यात आलं. कारण या विधेयकाच्या दरम्यान विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचं एक भाषण झालं. या संपूर्ण भाषणामध्ये निव्वळ आचरटपणा होता आणि त्यामुळे मीडियाचं आणि देशाच्या जनतेचं पूर्णपणे लक्ष या भाषणाकडे होतं. त्यामुळे राज्यसभेमध्ये काहीतरी महत्वाचं घडतंय याच्याकडे कोणाचं लक्ष नव्हतं. आणि याच दरम्यान नड्डा यांनी ही डरकाळी फोडलेली आहे आणि ही डरकाळी कॉक्रोच मंडळींच्या सुद्धा कानापर्यंत गेली असेल अशी अपेक्षा बाळगायला हरकत नाहीये. कारण हे जे संकेत होते ते त्यांच्या संदर्भात जरी नसले तरी त्यांच्यासाठी मात्र नक्कीच होते. 2-3 दिवसापूर्वी एक अघटित घटना या देशामध्ये घडली. नवी दिल्लीतील भाई वीरसिंह मार्गावर मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचं मुख्यालय आहे. कधी काळी या मुख्यालयाचा प्रचंड दबदबा होता, कारण कधी काळी केंद्र सरकारमध्ये डाव्यांचा सहभाग होता, कधी आतून कधी बाहेरून. युपीएच्या काळाची मी चर्चा करतोय आणि सत्ताधाऱ्यांच्या नाड्या आवळण्याचं काम या मुख्यालयातून कधी काळी होत असे. त्यामुळे अशा मुख्यालयामध्ये कधी पोलीस शिरतील याचा विचार सुद्धा कोणी स्वप्नात केला नव्हता. परंतु या देशाच्या सुदैवाने गृहमंत्रीपदी अमित शहा यांच्यासारखा अत्यंत खमका नेता आहे आणि त्याच्यामुळे पोलीस आणि सीबीआयचे अधिकारी 2 दिवसापूर्वी बेधडकपणे या मुख्यालयामध्ये शिरले. पोलीस इथे एका मोहिमेवर आले होते. स्टुडंट फेडरेशन ऑफ इंडियाच्या युवा नेत्या आयेशा घोष, ज्या कधी काळी जेएनयूच्या स्टुडंट युनियनच्या अध्यक्ष राहिलेल्या आहेत, त्यांना अटक करण्यासाठी पोलीस इथे आले होते. पोलिसांच्या सोबत सीबीआयचे अधिकारी सुद्धा होते आणि त्यांना हटकण्याचं काम केलं केरळचे राज्यसभेतील खासदार जॉन ब्रिटास यांनी. जॉन ब्रिटास यांना जेव्हा कळलं की पोलीस इथे दाखल झालेले आहेत तेव्हा जॉन ब्रिटास पोलिसांना भिडले. पोलिसांना त्यांनी म्हटलं की हे एका राष्ट्रीय पक्षाचं मुख्यालय आहे, इथे शिरण्याची तुम्ही हिंमत कशी केलीत. म्हणजे जॉन ब्रिटास त्यांना दमदाटी करण्याचा प्रयत्न करत होते, पोलिसांना दाबात घेण्याचा प्रयत्न करत होते. अर्थात पोलीस भरले नाहीत, पोलीस त्यांचं काम करत होते. पोलिसांनी मुख्यालयामध्ये तपासणी केली. पोलीस शोधात होते आयेशा घोष हिच्या, कारण पोलिसांना आयेशा घोषला अटक करायची होती न्यायालयाच्या आदेशावरून. आयेशा घोषला अटक करण्यासाठी पोलीस आले होते. ते प्रकरण तसं जुनं आहे. प्रकरण आहे 2021चं. पश्चिम बंगालमध्ये डाव्या विद्यार्थी संघटनांनी सीएए कायद्याच्या विरोधामध्ये आंदोलन केलं होतं. पश्चिम बंगालमध्ये तेव्हा ममता बॅनर्जी यांचं सरकार होतं. आता भाजप आणि ममता बॅनर्जी यांचा पंगा जगजाहीर आहे, परंतु ममता बॅनर्जी आणि डाव्यांचा पंगा सुद्धा अत्यंत जुना आहे. डाव्यांची सत्ता उकडून ममता बॅनर्जी पश्चिम बंगालमध्ये सत्तेवर आल्या होत्या. त्यामुळे डाव्यांची जेव्हा जेव्हा पश्चिम बंगालमध्ये आंदोलन होतात तेव्हा ममता बॅनर्जी यांचे पोलीस त्यांचा व्यवस्थित समाचार घेतात आणि त्यावेळी सुद्धा तसंच झालं होतं. ममता बॅनर्जी यांच्या सरकारने हे विद्यार्थी आंदोलन व्यवस्थित चिरडून टाकलं. आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांचे पुठ्ठे सुजवून टाकले. तर 2021 मध्ये पश्चिम बंगालमध्ये पोलिसांनी जी अमानुष मारहाण केली त्या मारहाणीच्या विरोधामध्ये स्टुडंट फेडरेशन ऑफ इंडियाच्या नेतृत्वाखाली वंगभवन समोर आंदोलनं झाली आणि या आंदोलनामध्ये सगळ्यात आघाडीवर होत्या आयेशा घोष. पोलिसांनी या आंदोलन प्रकरणी आयेशा घोष हिच्यावर कलम 188, 447 आणि कलम 34 अंतर्गत गुन्हा दाखल केला. आता प्रकरण न्यायालयात गेलं. न्यायालयामध्ये सुनावणी सुरू झाली. आयेशा घोष न्यायालयामध्ये उपस्थित असणं आवश्यक होतं. न्यायालयाने 4 वेळा समन्स बजावले, परंतु आयेशा घोष या डाव्या नेत्या आहेत. त्यांना असं वाटलं की पोलीस आपल्याला काय हात लावणार, त्यामुळे त्यांनी समन्सकडे फार दुर्लक्ष केलं. त्या न्यायालयामध्ये कधी उपस्थित राहिल्या नाहीत
अखेर न्यायालयाने आयेशे घोष हिच्या विरोधात अटक वॉरंट जारी केलं आणि त्याच आदेशाची पूर्तता करण्यासाठी दिल्ली पोलीस मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या मुख्यालयामध्ये गेले होते आणि तिथेच केरळचे खासदार जॉन बिटास यांनी दिल्ली पोलिसांना धमकावण्याचं काम केलं. दोघांमध्ये थोडीशी खडाजंगी झाली आणि याच्यानंतर आयेशे घोष हिने धाव घेतली पटियाला हाऊस न्यायालयामध्ये आणि तिथे हजर राहिल्यानंतर न्यायालयाने त्यांना दिलासा दिला. त्यांच्या विरोधात जो वॉरंट जारी केला होता तो रद्द केलेला आहे. संसदेचं पावसाळी अधिवेशन सुरू असताना हे सगळं घडत होतं. सरकारने एक प्रकारे या डाव्यांना इशारा दिलेला आहे, तुम्ही जर एखाद्या आंदोलनामध्ये पेट्रोल ओतण्याचं काम कराल, जर तुम्ही काड्या कराल तर सरकार सुद्धा स्वस्त बसणार नाही, तुमचे चाळे आम्ही व्यवस्थित ठेचून काढू. आता हे जे डावे आणि काँग्रेसवाले आहेत ते केरळमध्ये एकमेकांच्या उरावर बसलेले असतात. पश्चिम बंगालमध्ये काही वर्षापूर्वी तशीच परिस्थिती होती. परंतु संसदेत मात्र हे मोदी सरकारच्या विरोधात एकत्र असतात, एकत्रितपणे आवाज उठवत असतात. जॉन बिटस यांनी राज्यसभेमध्ये हा मुद्दा उपस्थित केला आणि त्याला साथ दिली काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी. खरगे यांचा आवाजच मुळात फाटका आहे. त्यात ते जेव्हा आरडाओरडा करतात तेव्हा अत्यंत विचित्र वाटतात. त्यांनी सरकारवर टीका केली. ते असं म्हणाले की एका राष्ट्रीय पक्षाच्या मुख्यालयात पोलीस जातात, ही घटनाच मुळात लाजिरवाणी आहे. पोलिसांना तिथे जाण्याचे आदेश कोणी दिले असा सवाल त्यांनी विचारला आणि पुढे जाऊन त्यांनी असं सांगितलं की जे पोलीस, जे सीबीआयचे अधिकारी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या मुख्यालयामध्ये गेलेले आहेत त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. आयेशे घोषच्या अटक प्रकरणाला डावे आणि काँग्रेसवाल्यांनी जंतर मंतरमध्ये कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनाशी जोडण्याचा प्रयत्न केला, कारण या आंदोलनामध्ये सुद्धा आयेशे घोषीचा सहभाग होता. या आंदोलनामध्ये जो काही तथाकथित पोलीस अत्याचार झाला त्याच्या विरोधात आयेशे घोषीने दिल्ली उच्च न्यायालयामध्ये एक जनहित याचिका सुद्धा दाखल केलेली आहे आणि त्याच्यामध्ये तिने असा दावा केलेला आहे की या आंदोलकांवर पोलीस सर्व्हिलन्स ठेवून होते आणि हा सर्व्हिलन्स म्हणजे आंदोलकांच्या प्रायव्हसीचा भंग आहे. सरकार जेव्हा अशा प्रकारची कारवाई करते तेव्हा विरोधक एकच ओरड करत असतात, सुडाची कारवाई म्हणून. राज्यसभेमध्ये सुद्धा डावे आणि काँग्रेसवाल्यांनी हीच ओरड केली. सरकार सारवासारव करेल अशी विरोधकांची अपेक्षा होती, परंतु जे.पी. नड्डा यांनी जे काही उत्तर दिलं ते अत्यंत रोखठोक, अत्यंत परखड आणि अत्यंत तिखट अशा प्रकारचं होतं. जे.पी. नड्डा असं म्हणाले की सरकारने जी काही कारवाई केलेली आहे ती कायदा सुव्यवस्थेचा एक नियमित भाग आहे, त्याच्यामध्ये विशेष असं काहीच नाहीये. मी विद्यार्थी संघटनेचं काम करत असताना आणीबाणीच्या काळामध्ये मला एकदा नाही दोनदा अटक झाली होती आणि ती सुद्धा मी वर्गामध्ये शिकत असताना. जे.पी. नड्डा यांनी काँग्रेसला आठवण करून दिली की आणीबाणीच्या काळामध्ये तुम्ही कोणत्या प्रकारची कर्म केली आहेत म्हणून. परंतु हे महत्वाचं नाहीये. त्याच्यापुढे जे.पी. नड्डा जे काही म्हणाले ते अत्यंत महत्वाचं आहे. त्यांनी असं म्हटलं की जे विद्यार्थी नेते आंदोलनामध्ये उतरतात त्यांनी अशा प्रकारच्या कारवाईला सामोरं जाण्याची तयारी ठेवली पाहिजे. नड्डा यांचे विधान फक्त आयेशे घोष हिच्यापर्यंत मर्यादित आहे असं ज्यांना वाटतं ते मूर्खाच्या नंदनवनामध्ये वावरतायत. नड्डांच्या विधानाचं टायमिंग अत्यंत महत्वाचं आहे. अभिजित दिपके आणि त्याची टोळी वारंवार सरकारला इशारे देते आहे की आंदोलकांवर कारवाई करू नका, गुन्हे दाखल करू नका, ज्यांच्यावर गुन्हे दाखल केले आहेत ते गुन्हे मागे घ्या. आंदोलकांचं सरकार जर अशा प्रकारे छळ करणार असेल, सरकार जर आपला मार्ग बदलणार नसेल तर आम्ही हे सरकार उलथून टाकू. वारंवार अभिजित दिपके, सौरव दास आणि आशुतोष रांका ही जी मंडळी आहेत ती सरकारला अशा प्रकारच्या धमक्या देत आहेत. सरकारला सांगतायत की तुम्ही आंदोलकांवर कोणत्याही प्रकारे कारवाई करू नका आणि त्यावेळी नड्डा यांचं विधान आलेलं आहे. दिपकेने एक विधान केलेलं आहे. तो असं म्हणालाय की शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिलाय, परंतु त्यांच्या राजीनाम्यामुळे विद्यार्थ्यांच्या मनामध्ये जो संताप आहे तो अजिबात कमी झालेला नाहीये. विद्यार्थ्यांच्या मनामध्ये सरकारच्या विरोधात प्रचंड संताप धुमसतोय. हा दिपके आणि त्याचं जे टोळकं आहे ते वारंवार सरकारला इशारा देत आहे की आम्ही येऊ करू, आम्ही तेव करू. तर या इशाऱ्यांना सरकारने दिलेलं हे उत्तर आहे. त्या इशाऱ्यांना फक्त उत्तर दिलेलं नाहीये, सरकारने हे सुद्धा सांगितलंय की जर तुम्ही आंदोलन करताय तर तुम्ही कारवाईसाठी सुद्धा तयार राहिलं पाहिजे. दरम्यानच्या काळामध्ये अभिजित दिपके याला जो टायफॉइड झाला होता, म्हणजे त्याने जे जाहीर केलं होतं की मला टायफॉइड झालाय, तो अचानक बरा झालेला आहे. कोणती लस त्याने घेतली मला माहित नाहीये, परंतु दिपके आता खडखडीत बरा झालेला आहे. टायफॉइड झालेले लोक सर्वसाधारणपणे विश्रांती घेतात, डॉक्टरांचा सल्ला घेतात, डॉक्टरांची औषधं घेतात. दिपके काही न घेता अगदी व्यवस्थित बरा झालेला आहे. त्याने आता छोटासा ब्रेक घेतलेला आहे. आता तो घरी गेलेला आहे. त्यांनी जाहीर केलंय मी आता आईच्याच 2 दिवस जेवणार आहे, विश्रांती घेणार आहे, त्यामुळे मला अजिबात कोणी त्रास द्यायचा नाही. आता जंतर मंतरवर आंदोलन जेव्हा सुरू होतं तेव्हा सुद्धा हा विश्रांतीच घेत होता. आंदोलन करत होते सोनम वांगचुक. तर या दिपकेने आता पुन्हा एकदा ब्रेक घेतलेला आहे आणि ब्रेक घेण्याच्या आधी मीडियाशी बोलताना त्यांनी मोदी सरकारला धमकवण्याचं काम केलेलं आहे. सरकार उलथवून टाकू वगैरे वगैरे भाषा वापरलेली आहे. अनेकदा अशा बडबडीकडे दुर्लक्ष करायचं असतं, परंतु वारंवार जर बडबड केली तर त्याला कधीतरी कोणत्या तरी मार्गाने उत्तर देणं अत्यंत गरजेचं असतं.
सरकार आता झुकलेलं आहे, ते सरकार आता लोळण घेईल आणि त्यांच्यावर आम्ही थया नाचू, असा कदाचित या दिपके आणि कंपनीला भ्रम झाला होता. जे पी नड्डा यांनी त्यांच्या भ्रमाचा भ्रमनिरास केलेला आहे. त्यांना समजेल अशा भाषेमध्ये सांगितलेलं आहे. त्यांनी स्पष्ट सांगितलं की सरकार कारवाई करणार आहे. म्हणजे जंतर मंतरवर ज्यांनी कर्म केली त्यांना त्या कर्मांची फळं मिळतील अशी अजिबातच अपेक्षा नव्हती. परंतु त्यांची अपेक्षा नसताना सरकार त्यांच्या कर्माची फळं त्यांच्या पदरामध्ये टाकणार हे जे पी नड्डांनी अत्यंत स्पष्ट शब्दामध्ये सांगितलेलं आहे. आणि त्याची तयारी आता जंतर मंतरवर ज्यांनी हैदोस घातला त्यांनी ठेवली पाहिजे. जे पी नड्डा यांच्या वक्तव्याबद्दल काही लोकांना असं वाटलं असेल की जे पी नड्डा बोललेले आहेत, मोदी किंवा शहा बोललेले नाही आहेत. भाजप हा अत्यंत शिस्तबद्ध पक्ष आहे आणि इथे लोक जेव्हा बोलतात तेव्हा त्याच्यामध्ये एक सूत्र असतं. निशिकांत दुबे जर काही बोलले तर ते निशिकांत दुबे बोलत नसतात, त्यांना तसं काही बोलण्याच्या सूचना असतात. म्हणजे महत्वाच्या नेत्यांबद्दल मी बोलतोय, लोकप्रतिनिधींबद्दल बोलतोय, भाजपच्या पदाधिकाऱ्यांबद्दल बोलतोय. ते जे पी नड्डा जे काही बोलले आहेत ते त्यांच्या मनातलं बोललेलं नाहीये. ते बोललेले आहेत जे अमित शहा बोललेले आहेत. ही गोष्ट अत्यंत व्यवस्थित गाठ मारून ठेवण्याची गरज आहे. अमित शहाच्या मनात जे आहे ते जे पी नड्डा यांच्या मुखातून राज्यसभेमध्ये बाहेर पडलेले आहेत. त्यामुळे ते जे काही म्हणाले ते होणार, ही काळ्या दगडावरची रेख आहे. या व्हिडिओमध्ये तुर्तास इथेच थांबतोय. माझ्यासोबत होते कॅमेरामॅन ओमकार भागवत, व्हिडिओ एडिटर अजय शेळके. नमस्कार आणि धन्यवाद.